शिमगा म्हणजे होळी, पण कोकणात याला एक वेगळंच महत्त्व आहे. फाल्गुन महिन्यात सुरू होणारा हा उत्सव काही ठिकाणी 5 दिवस तर काही ठिकाणी 10 ते 15 दिवस साजरा केला जातो. या काळात गावात उत्साह, आनंद आणि भक्ती याचं सुंदर मिश्रण पाहायला मिळतं. मंडळी, शिमग्याचा सर्वात खास आणि पवित्र भाग म्हणजे ग्रामदेवतेची पालखी. या दिवशी देवळात मोठ्या भक्तिभावाने पालखी सजवली जाते. फुलांचा सुगंध, अगरबत्तीचा दरवळ आणि गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरील श्रद्धा, जणू देव स्वतः या पालखीत विराजमान झाला आहे. कोकण, निसर्गानं नटलेली भूमी, परंपरा आणि श्रद्धेनं भरलेलं जीवन. आणि या कोकणात साजरा होणारा शिमगा उत्सव फक्त रंगांचा सण नाही, तर तो आहे गाव, देव आणि माणसांना जोडणारा एक पवित्र सोहळा, जिथे ग्रामदेवता स्वतः प्रत्येकाच्या घरी येते, पालखीच्या रूपाने. ढोल ताशांच्या गजरात पालखीची मिरवणूक सुरू होते. गावातील प्रत्येक रस्ता, प्रत्येक वाडी या पालखीच्या स्वागतासाठी सजलेली असते. तर हे सर्व मी तुम्हाला आता दाखवणार आहे आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर म्हणजे आम्ही आता निघालो आहे पालखी आणण्यासाठी मोगरवणे या गावामध्ये, कारण आमच्या आधी त्या गावामध्ये पालखी असते. आम्हाला तिकडून जाऊन आमच्या गावी घेऊन यायची असते. तर आम्ही आता निघालो आहे तिकडेच. दाखवतो तुम्हाला, बघत राहा. आणि हे अंतर जवळजवळ 3 ते 4 किलोमीटरचं आहे. तर आम्ही आता तिथे जाऊन पालखी आमच्या गावी घेऊन येणार आहोत. त्याचबरोबर मंडळी, ही वाट खूप अरुंद आणि जंगलामधून आहे, त्यामुळे सर्वांना सांभाळून जावं लागतं. तिथे पोचताच काकांनी प्रथम आम्हाला पाणी प्यायला दिले. आणि ते काका तेवढ्यावरतीच थांबले नाहीत, तर त्यांनी वेफरने भरलेलं प्लेट आमच्या समोर आणून दिलं. वेफर खाऊन होतात न होतात तेवढ्याच दुसरे काका कोल्ड्रिंक्सच्या बॉटल घेऊन आले. मग काय सर्वांची मज्जाच मज्जा झाली. हे सर्व खाऊन झाल्यानंतर आम्ही निघालो पालखी आहे त्या ठिकाणी. तर मंडळी, फायनली आम्ही आता पालखी घेऊन निघालेलो आहे आमच्या गावी यायला. तर मंडळी, इथे तुम्ही पाहू शकताय पालखी कशा पद्धतीने सांभाळून सावकाश घेऊन जावी लागते, कारण वाट मगाशी सांगितल्याप्रमाणे अरुंद असल्या कारणानं सर्वांना एकदम चालता येत नाही. इथे तुम्ही पाहू शकताय
किती कठीण परिस्थिती असते पालखी घेऊन जाण्याची. इथे तुम्ही पाहू शकता गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि पालखी खांद्यावर घेण्याचं सुख. तर मंडळी, आता फायनली तो क्षण आलेला आहे ज्याची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत आहे. पालखी प्रत्येक घरात येते. दारात उभं राहून लोक देवाचे स्वागत करतात. इथे तुम्ही पाहू शकताय पालखीसोबत आलेल्या भक्तांसाठी या कडक अशा उन्हामध्ये थंडगार लस्सीचे नियोजन केलेलं आहे. ते करताना वाडीतील मुलं आता तुम्ही बघू शकताय प्रत्येक जण देवाची पूजा करण्यासाठी उभे आहेत. फुलं अर्पण केली जातात, नारळ प्रसाद अर्पण केला जातो. त्या क्षणी असं वाटतं जणू देव स्वतः आपल्या घरी आला आहे. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या डोळ्यात एकच भावना असते, श्रद्धा आणि समाधान.
देवाचा नाही, तर गावातील एकोप्याचा सुद्धा आहे. इथे श्रीमंत गरीब असा भेद नाही. देव प्रत्येक घरात जातो, प्रत्येक मन एकत्र येतं. त्याचबरोबर देवाला गारण घालून गावाचं रक्षण करण्यास सांगितलं जातं. गावात येणाऱ्या अडीअडचणी देवाला दूर करण्यास सांगितल्या जातात. शिमगा ही फक्त एक परंपरा नाही, तर ती आहे भावना, श्रद्धा आणि आपल्या मुळाशी जोडणारा एक सुंदर धागा, जिथे देव आणि माणूस यांच्यातील अंतर संपतं आणि प्रत्येक घर पवित्र होतं. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद. तुम्ही बघू शकताय की पालखी दुपारी आलेली होती. दुपारी लगभग 3च्या सुमारास आम्ही पालखी घेऊन आलेलो आणि आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत. अजून घरं बाकी आहेत. पालखी चालूच आहे. प्रत्येक घरं घेणं चालूच आहे.
मंडळी, इथे तुम्ही बघताय की पालखी आता गावातील सर्व घरं घेऊन शेवटला मंदिरामध्ये आलेली आहे. आता मंदिरामध्ये तिची पूजा झाल्यानंतर, गाराणं झाल्यानंतर पालखी पुन्हा आपल्या घरी म्हणजेच आपल्या देवळामध्ये निघून जाणार. तर मंडळी, हेच ते शेवटचे गाराणे जे आता देवाला सांगितलं जातं की जसं तू आमच्यावरती लक्ष ठेवणार आहेस, अशाच पद्धतीत वर्षभर तू आमच्यावरती लक्ष ठेव, आमचा सर्वांचा सांभाळ कर आणि सर्व गावाचं रक्षण कर. गावावरती येणाऱ्या अडीअडचणी, दुःख या सर्वांवरती तू मात कर आणि ते सर्व पचवण्याची आम्हाला शक्ती दे. अशा पद्धतीत जे देवाला गाराणं सांगितलं जातं आणि पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी सांगितलं जातं, त्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. या अशा पद्धतीमध्ये सर्व सांगून देवाला इथून मेन मंदिरामध्ये घेऊन जातो. तर मंडळी, आता रात्रीचे 12:15 वाजलेले आहेत. आता पालखी घेऊन